नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी, चौरस संख्या. हा जो घटक आहे ना, त्यातला भाग 2. मागे आपण भाग 1 पाहिला, संकल्पना समजून घेतली. आता आपल्याला उदाहरणं सोडवायची. ठीक आहे. व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल. आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, म्हणजे पहिले उदाहरण आहे. काय आहे की 1 ते 50 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यांचा गुणाकार किती. ठीक आहे, मला आता डायरेक्ट मोठी संख्या पण माहिती आहे, लहान संख्या पण माहिती आहे, पण एक उजळणी व्हावी म्हणून मी मूळ संख्या लिहितो. बघा, मी मागे सांगितलंय मागच्या व्हिडिओत की आपल्याला ना 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30 अशा पद्धतीने लिहायच्या. 1 ते 10 मध्ये कोणत्या संख्या आहेत मूळ? तर 2, 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19. पुढे 23, 29. नंतर 31, 37. इथे 2च आहेत बघा. इकडे 2, इकडे 2. नंतर 41, 43 आणि 47. 1 ते 50 मध्ये या एकूण 15 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. तर आपल्याला काय म्हटलंय, 1 ते 50 मधल्या विचारलंय ना, म्हणून मी इथपर्यंतच लिहितो. बघा, 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15. मी सांगितल्याप्रमाणे आता त्यांनी काय म्हटलंय, सर्वात मोठी मूळ संख्या हीच असणार आहे ना, 1 ते 50 मधली. मग ती घ्या, घेतली आपण 47. नंतर सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? ही आहे बघा, 2. ही एकमेव मूळ संख्या आहे जी सम आहे. बाकीच्या सगळ्या मूळ संख्या या विषम आहे का नाही? तर या ठिकाणी बघा, या दोघांचा गुणाकार सांगितलाय त्यांनी, बरोबर ना. सर्वात मोठी मूळ संख्या, स्कॉलरशिप मध्ये उदाहरण वाचत असताना जे दिलंय ना ते पटपट पटपट लिहून घ्यायचं. म्हणजे आता त्यांनी म्हटलं की 1 ते 50 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या लगेच लिहून घ्यायची व सर्वात लहान मूळ संख्या लिहून घ्यायची. पुढे काय, त्यांचा गुणाकार किती, मग हे गुणाकार करायचा. 2 7 14 4 चालला 1 2 4 8 आणि 1 9. म्हणजे किती आलं उत्तर? 94. लक्षात आलं तुमच्या? हे उदाहरण आलं लक्षात? पुढे चला. 7 क्रमवार विषम संख्यांपैकी, बघा हे समजून घेणं महत्वाचं आहे. 7 क्रमवार विषम संख्यांपैकी मधली संख्या 23 आहे. महत्वाचा मुद्दा काय हा, की ही संख्या जी आहे 23 ही मधली आहे. तर त्या 7 विषम संख्यांची बेरीज किती? या उदाहरणामध्ये काय करायचं, जास्त डोकंच लावत बसायचं नाही. मधली संख्या कोणती आहे? 23, बरोबर. एकूण संख्या किती आहे? 7. गुणाकार करा, उदाहरण संपलं. 23 गुणिले 7, 7 त्रिक 21, 1 हाताला 2, 7 दुनी 14, 2 16. कळलं तुम्हाला? 161 हे उत्तर आलं. आता तुम्ही प्रत्यक्षात ते करू पण शकता. तुम्हाला करायचं असेल तर त्या पद्धतीने करून घ्या. 7 क्रमवार विषम संख्यांपैकी मधली संख्या 23 आहे. बघा, आता ही 23चा क्रम कितवा हे मी तुम्हाला फक्त एक समजाव म्हणून सांगतोय. तुम्हाला हेच करायचंय, 7 गुणिले 23. पण बघा, 23 ही मधली संख्या, मी इथे थोडेस मधोमध लिहितो. बाकीच्या संख्या पण मी लिहून दाखवतो तुम्हाला. 7 आहे, मग 7 मध्ये 1 मिळवायचं, झाले 8. 8 मध्ये 8ला दोन्ही भागायचं, 8ला दोन्ही भागायचं निम्म करायचं म्हणजे 4. म्हणजे ही चौथी संख्या असणार आहे, बरोबर आहे. मग त्याच्यावरती किती 3 येणार ना, 21, 19 आणि 17. या वरच्या 3 मध्ये ती 23, मग 25. विषम संख्या 2 2 वाढतात ते तुम्हाला माहिती आहे, 27 आणि 29. बघा, 1 2 3 चौथी, 1 2 3 चौथी. आता मी बेरीज करून दाखवतो, गरज नाही आहे पण मी करून दाखवतोय. 7 आणि 9 16 होतात, 16 आणि 1 17 होतात, 17 आणि 3 20, 20 आणि 5 25, 25 आणि 7 32, 32 आणि 9 किती होतात? 41. 1 हातचा आला 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14 आणि 2 16. कळलं? हे एवढं लांबचं करण्यापेक्षा मधली संख्या गुणिले एकूण संख्या. आलं लक्षात?
एक्स ही एक समसंख्या आहे, तर त्याच्या मागील 5वी विषम संख्या कोणती? बघा इथं थोडस ट्रिकी गणित म्हणूया ना आपण, तशा पद्धतीचं. एक्स ही कशी आहे? तर सम आहे, आणि त्याच्या मागची 5वी विषम संख्या कोणती ते विचारले. आता या ठिकाणी एक्सच्या मागची पहिली विषम संख्या कोणती मागची म्हणता? तर ह्या एक्स मधून समजा तुम्ही 1 वजा केला तर मागची विषम संख्या मिळेल की नाही? पहिलीच. बरोबर आहे ना? एक्सच्या मागची पहिली विषम संख्या मिळेल की नाही? कारण एक्स ही सम आहे, मग त्याच्यातून 1 केला की ती पहिली विषम मिळेल. आता त्याच्या माग एक्सच्या माग 5वी, मग आता 1 तर मिळाली, मग राहिल्या किती? 4. विषम संख्या किती कितीने वाढत किंवा किती कितीने कमी होत जाणार? तर 2 2 ना. 1 नंतर 2 मिळवले की 3 येणार, 3 नंतर 2 मिळवले की 5 मिळणार, 5 मध्ये 2 मिळवले की 7 मिळणार. म्हणजे विषम संख्या मिळवण्यासाठी त्या संख्येत 2 2 2 2 मिळवत जायला लागतं. तसंच मागे जाताना 2 2 2 2 वजा करत जायला लागतं. बरोबर आहे? मग आता मला सांगा, या ठिकाणी राहिल्या किती? 4. मग त्या 2 2नीच कमी होत जाणार, म्हणजे 4 गुणिले 2 बेचोक 8. बरोबर आहे? बरोबर आहे. 8 नी मागे जायला लागेल म्हणजे वजा करायला लागेल. मग एक्स मधून 1 ही वजा करायचे आणि 8 ही वजा करायचंय, म्हणजे 8 आणि 1 किती होतात? 9. 9 वजा करायचे. कळतंय तुम्हाला? म्हणजेच एक्स वजा 9 ही संख्या मिळेल, 5वी विषम संख्या. कळलं? मागे जायचंय, पहिली संख्या मिळाली, 1 वजा केले, आणि अजून 4 आहेत. बरोबर की नाही? म्हणून 4 दुने 8, 8 आणि 1 9, 9 वजा करायचे. कळलं? एक्स वजा 9. पुढे 45 नंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती? आता इथं बघा, ही 45 कशी आहे? ही मुळात विषमच आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यानंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती? त्याच्यामुळे इथे काय तुम्हाला डायरेक्टच उत्तर मिळते. काय? विषम संख्या 2 2 2 2 वाढत जातात. मग 7वी विचारले म्हणजे ती 2 2 2 असे 7 वेळा ना, म्हणजे 7 दुनी 14. किती? 14 मिळवावे लागतील त्या संख्येमध्ये. 14 मिळवावे. ठीक आहे? कशात? 45 मध्ये. मग आता तोंडी मन कराल, पण आपलं थोडस फळ्यावर 5 आणि 4 9, 4 आणि 1 5, 59. कळलं? 45 नंतर येणारी 7वी विषम संख्या 59 आहे. सोपं आहे की नाही? काय आहे त्याच्यामध्ये? पुढे 22 नंतर येणारी 7वी विषम संख्या. आता 22 कशी आहे सांगा? 22 ही सम आहे, आणि विचारले काय? विषम विचारले. 7वी विचारले, मग 22 मध्ये 1 मिळवला, बघा की पहिली विषम संख्या मिळेल. 22 मध्ये 1 मिळवला की मिळाली ही पहिली विषम. 22 नंतरची, पहिली विषम नाही, 22 नंतर पहिली विषम. कळतंय का तुम्हाला हे? बरोबर आहे. आता विषम संख्या किती कितीने वाढत जातात? 2 2 वाढत जातात की नाही? मग 1 तर मिळाली, राहिल्या किती? 1. 7वी पाहिजे होती, त्यातली 1 मिळाली, म्हणजे राहिले किती? 6. म्हणजे 6 राहिलेत ना. मग त्या कशा कशाने वाढत जातात? 2 2 वाढत जातात. मग 6 दुने 12. बरोबर आहे? 12. मग या 23 मध्ये तुम्ही 12 मिळवा. 3 2 5, 2 आणि 1 3, 35. 22 नंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती येणार आहे? 35. ठीक आहे? पुढे जाऊया. 11 नंतर येणारी 14वी समसंख्या कोणती? आता ही काय आहे? विषम आहे. 11 काय आहे? विषम आहे. विचारले काय? सम विचारले 14वी. मग 11 नंतर येणारी पहिली कोणती आहे? सम. 12 ही काय येणार? पहिली सम म्हणू आपण. की पहिली सम म्हणजे काय? पहिली सम संख्या. ठीक आहे? राहिले किती? 13. बरोबर की नाही? 14वी समसंख्या विचारली, त्यातली पहिली मिळाली म्हणजे राहिल्या 13. मग समसंख्या पण 2 2 नीच वाढत जाणार ना. मग 13 गुणिले 2 26. 26 याच्यात मिळवा. 12 अधिक 26, 2 आणि 6 8, 2 आणि 1 3, 38. 38 उत्तर आलं. कळलं? 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 उत्तर काय आलं? 38. पुढे एका माळेत जेवढी फुले आहेत, बघा एका माळेत जेवढी फुले आहेत, 1 असेल 2 असेल 4 असेल मला माहित नाही, तेवढ्याच माळा करायच्या. म्हणजे 2 फुलं घेतली
तर माळा पण 2 होणार. 4 फुलं घेतली तर माळा पण 4 होणार. 8 फुलं घेतली तर माळा पण किती करायच्यात आपल्याला 8. म्हणजे एका माळेत जेवढी फुलं आहेत तेवढ्याच माळा करायच्या झाल्यास फुलं दिलीत 121. बघा 121, तर त्या फुलांच्या किती माळा होतील बघा. जेवढ्या माळा होतील तेवढीच फुलं असणार आहेत. आता मला सांगा, समजा मी म्हटलं की एका माळेत 2 फुलं आहेत. माझ्या माळ्या तयार किती झाल्या? 2. 2 2 4. समजा मी म्हटलं 3 आहे, 3 त्रिक 9. समजा म्हटलं 4 फुलं घेतली तर माळा किती तयार होणार? 4. म्हणजे इथं तुम्हाला काय दिसतंय रे? सारख्या संख्येत आणि त्यांचा गुणाकार आहे. बरोबर आहे, सारख्या संख्येत आणि त्यांचा गुणाकार आहे. मग जर इथं जी संख्या तयार होते ती काय होते? वर्ग संख्या तयार होते की नाही? वर्ग संख्या तयार होते की नाही? जी एकूण फुलं आहेत ती काय होते? वर्ग संख्या. मग आता या उदाहरणात पण तसंच 121 ही वर्ग संख्या असलीच पाहिजे, बरोबर की नाही? मग त्याचं वर्गमूळ असेल तेवढीच फुलं आणि तेवढ्याच माळा. मग तुम्हाला वर्ग पाठ आहेत की नाही? मग 121 कशाचं वर्गमूळ आहे? नाही, 121 चं वर्गमूळ काय आहे? 121 ही वर्ग संख्या आणि त्याचं वर्गमूळ काय आहे? 11. बरोबर की नाही? 121 चं वर्गमूळ काय आहे? 11. लक्षात आलं? समजा जर त्यांनी म्हटलं असतं इथं 169 फुलांच्या किती माळा तयार होतील, तर 169 चं वर्गमूळ आहे 13. बरोबर आहे? मग 13 फुलं 13 माळा. समजा 196 म्हटलं असतं तर 14 फुलं 14 माळा. 144 म्हटलं असतं तर 12 फुलं 12 माळा. 81 म्हटलं असतं 9 फुलं 9 माळा. कळलं? हे असं उदाहरण असेल तर या पद्धतीने वर्गमूळ बघायचं आहे. ठीक आहे. 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कशी काढायची? पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढणं एकदम सोपं आहे. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी बरोबर आहे, पाया दिलाय 10. मग या 10च्या पुढची संख्या कोणती? 11. गुणाकार करा, आला 110 आणि त्याला 2 नी भागून टाका. भागाकार येतो ना अंशछेदाचा? नसाल तर शिकून घ्या. बे एके बे, बे पंचे 10. पाड्यात आहेत 10, इथं आहेत 11. 11तून 10 गेले. नवीन शिकणाऱ्यांना असं दाखवतो. पाड्यात आहेत 10, इथे आहेत 11, वजाबाकी करा. 11तून 10 गेले 1. इथे लिहा छट्टेशे, आपल्याला दिसतील एवढे. नाही झाले 10. बे पंचे 10 म्हणजे काय झालं सांगा मला? 55 ही संख्या काय आली? त्रिकोणी संख्या आली जिचा पाया 10 आहे. ठीक आहे, कळलं? गुणाकार आणि भागाकार आला ना तर गणितासारखा सोपा विषयच नाही. चला पुढे. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता मगाशी काय करायचं होतं? त्रिकोणी संख्या काढायची होती. आता त्यांनी काय सांगितलं माहिती आहे आपल्याला? त्रिकोणी संख्या दिली आणि तिचा पाया काढायचा आहे. ठीक आहे, पायापासून सुरुवात करू, मुळापासून सुरुवात करू. कसं काय काढायचं? तर हे एकदम सोपं आहे. याची करायची दुप्पट. 21 ची दुप्पट म्हणजेच काय? दुप्पट म्हणजे काय? 21 गुणिले 2. 21 दुणे 42. कळतंय. ज्या वेळेला तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली जाते तेव्हा त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. मग त्या त्रिकोणी संख्येला करा दुप्पट. म्हणजे 21 ची दुप्पट केली 42 आली. संपलं? नाही, संपेल कसं? आता या 42च्या आधीची वर्ग संख्या शोधायची, जवळची. 42च्या जवळ कोणती वर्ग संख्या आहे? बघा आठवा 36 आहे ना? 36 आहे. आधीची म्हटलंय ना 36. नाही तर तुम्ही म्हणाल 49, पण नाही ना. 49 नंतरची आहे. आधीची आणि नंतरची फरक आहे. तर या ठिकाणी 36 ही मिळाली जवळची वर्ग संख्या. याचं करायचं पुन्हा वर्गमूळ. 2-3 स्टेप आहेत बघा. याचं वर्गमूळ 6 आणि मग हा झाला त्याचा पाया. बरोबर आहे, हा झाला पाया. परत एकदा पहिली पायरी, त्रिकोणी संख्या दिली दुप्पट करून घ्या. दुप्पट केल्यानंतर त्याच्या आधीची वर्गसंख्या शोधा, जवळची. नाही तर मग 42च्या आधीची वर्गसंख्या 25 शोधाल, 16 शोधाल, 9. तसं नाही, जवळची. 42च्या जवळची कोणती? 36 आणि त्याचा वर्गमूळ करा. तोच असतो पाया. ओके.
12चा वर्ग आणि 13चा वर्ग यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? वर्ग पाठ पाहिजे, नसतील तर मग काय गुणाकार करा. पण मला माहिती आहे तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, तुमचे सगळे वर्ग पाठ असणार आहेत. 12चा वर्ग होतो 144 आणि 13चा वर्ग होतो 169. मोठे आहेत ना, मग वळून लिहितो कारण वजाबाकी करायचे. फरक म्हणजे वजाबाकी हे स्कॉलरशिपच्या मुलांना सांगायची गरज आहे का? नाही. कितीने कमी वजाबाकी, कितीने जास्त वजाबाकी, फरक वजाबाकी, हे काही शब्द आहेत, त्याच्यानुसार आपल्याला क्रिया कोणती करायची ते कळत असतं. ठीक आहे, आता वजाबाकी केली. 9तून 4 गेले 5, 6तून 4 गेले 2, 1तून 1 गेली 0. 25 ही संख्या आली. 25 कुणाचा वर्ग आहे? 25 5चा वर्ग आहे. 25 हा कुणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. 5 या संख्येचा वर्ग आहे. उत्तर आपलं झालेलं आहे. ठीक आहे, बरोबर आलं उत्तर. लावून घ्या उत्तर. पुढे हे महत्वाचं आहे. कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक नसतात? कोणती पूर्ण वर्ग संख्या घ्या, त्याच्या एकक स्थानी कोणते अंक नसतात? तर मला पहिलं माहिती आहे 2. कोणत्याच पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी मी 2 अजूनपर्यंत पाहिलेलं नाही. तुम्ही पाहिला असाल तर चुकतोय तुमचं. नंतर 3. कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 3 नसतोच. नंतर 7 कुठेच भेटणार नाही, कोणत्याच पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी भेटणार नाही. आणि नंतर 8. हे सुद्धा 8 महाराज जे आहेत ते कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी नाहीत. हे जे 4 आहेत 2, 3, 7, 8 हे कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी नसतात. आता हे का नसतात आता आपण पटकन एक बघून घेऊ. म्हणजे उत्तर तर झालंय तुमचं, पण बघा एक घ्या. कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 हे अंकच असणार आहेत. बरोबर आहे. मग या वर्ग कधी होतो? जेव्हा तेच अंक येतात तेव्हा. मग 1 गुणिले 1 बरोबर 1, म्हणजे 1 हा अंक एकक स्थानी येतो पूर्ण वर्ग संख्येच्या. नंतर बघा 2, 2 गुणिले 2 4 सुद्धा येतो. नंतर 3, 3 गुणिले 3 9, 9 सुद्धा येतो. 4, 4 गुणिले 4 16, म्हणजे एकक स्थानी काय येतो? 6, 9, 4, 1 हे कळतंय. नंतर 5, 5 गुणिले 5 25, म्हणजे एकक स्थानी 5 हा अंक पण येतो. नंतर 6, 6 गुणिले 6 36, 4 4 चौक 16 मागाशी पण आला होता, आता इथं पण आला. 7, 7 गुणिले 7 49, 9 आला परत रिपीट. आणि समजा 0, 0 गुणिले 0 नाही तर 10 गुणिले 10 करतो मी उदाहरण म्हणून 100. बघा म्हणजे कोणकोणते अंक येतात? 0 येतो, 1 येतो, 4 येतो, 9 येतो, 6 येतो, 5 येतो. 0 1 4 9 6 5. मग राहिला काय? 1 आला, 2 कुठंच नाही, 2 3 नाही, याच्यात 3 नाही म्हणजे तो 3 पण आला की जो नसतो अंक. 4 तर इथं घेतला, 5 तर इथं घेतला, 7 इथं घेतला, 7 कुठे आहे का? नाही. 8 आहे का? नाही. म्हणजे हे 2 3 7 8 हे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी अंक नसतात. कळलं? एकदम छोटासा व्हिडिओ होता, झाला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपलं हे जे माय मराठी स्कूल युट्यूब चॅनल आहे ना, त्याला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल. चला तर मग पुन्हा भेटूया.